नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी साठी पुन्हा एकदा मुदत वाढ झाली. ई केवायसी करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत आता लाडक्या बहिणींनो तुम्ही त्या ठिकाणी तुमची ई केवायसी प्रक्रिया करू शकता. परंतु यातील महत्त्वाच्या काही बाबी आहेत ज्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. कारण या ई केवायसी संदर्भात काही ठिकाणी निम्मी माहिती सांगितली जाते, योग्य पद्धतीने तुम्हाला पूर्ण माहिती आणि तुम्ही जे जे काही मला प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. ज्यामधील सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा, अनेक लाडक्या बहिणींनी मला सांगितलं की आम्हाला ई केवायसी करताना ओटीपी येत नाही आहे. पुन्हा एकदा सर्वात पहिली बाब म्हणजे ई केवायसी करताना ओटीपी प्रॉब्लेम अजिबात नाही. ई केवायसीचे ओटीपी येत आहेत, पण लक्षात घ्या ही ई केवायसी फक्त त्याच महिलांसाठी आहे ज्यांची ई केवायसी आधी चुकली होती आणि त्यांची आता ई केवायसी दुरुस्ती केली जाणार आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी कधी केलीच नव्हती त्यांना हे ओटीपी येत नाहीत. अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई केवायसी प्रलंबित राहिली आहे आणि त्या ठिकाणी ई केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना कोणत्याही प्रकारे ओटीपी येत नाही. साहजिकच आहे की साईट बऱ्याच वेळा लोड घेत असते वेबसाईट, आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये तुम्हाला साईट लोड घेताना प्रॉब्लेम येत जाईल. तुम्ही थोड्या वेळाने परत ट्राय करा, तुमची ई केवायसी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने दुरुस्त होईल. नवीन ई केवायसी साठी हे पोर्टल सुरू नाही. त्यामध्ये आपण गेल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला क्लिअर भाषेमध्ये त्या ठिकाणी लिहिलं आहे की ही ई केवायसी ज्या महिलांचा ऑप्शन किंवा पर्याय निवडताना चूक झाली होती त्यांच्यासाठीच असणार आहे. म्हणून ज्या लाडक्या बहिणींनी आधी कधीच, म्हणजेच की लक्षात घ्या, 31 डिसेंबर पर्यंत ई केवायसी करण्याचा प्रयत्न केला नाही, वेबसाईटवर जाऊन काही केलं नाही, त्यांना त्यांची ई केवायसी करता येणार नाही. अर्थातच सरकारकडे आम्ही याची नक्कीच मागणी करतोय की ज्या लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई केवायसी प्रलंबित राहिली आहे त्यांना अजून एक संधी द्यावी, कारण अशा देखील आकडा खूप मोठा आहे. परंतु शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये वेबसाईट चालत नव्हती, वेबसाईटवर ओटीपी येत नव्हते. ओटीपी येऊन ओटीपी टाकल्यानंतर ते ओटीपी व्हेरिफिकेशन फेल्ड होत होतं. असे अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना शेवटचे 2-3 दिवस ई केवायसी करताना आले होते. म्हणून सरकारने देखील या बाबींची दखल घेऊन त्या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आता आपल्या एवढ्या मागण्या जर सरकारने मान्य केल्या आहेत, तर ती देखील मागणी आपली सरकार नक्कीच मान्य करेल. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी घाबरून जाऊ नका. पण तुम्ही स्वतः तुमची ई केवायसी केली नसल्यास तुम्ही आता वेबसाईटवर किती जरी आबदला तरी देखील तुम्हाला ओटीपी येणार नाहीत. म्हणून ओटीपीचा विषय त्यांनाच येणार आहे. आता यातील अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे होय नाही. या होय नाहीनीच अनेक लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले गेले आहेत. आता तरी काय करायचं आहे? आता वेबसाईटची आम्ही ई केवायसी करत असताना आता आम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून आमच्या योजनेचे पैसे कधीही बंद होणार नाहीत, असा देखील महत्त्वाचा प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी करत आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, वारंवार सांगतोय, अनेक व्हिडिओमध्ये सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय की ही शेवटचीच संधी आहे. आता जर तुम्ही चुकाल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन नाही, ऑनलाईन नाही, कशीच तुमची ई केवायसी परत करता येणार नाही. आणि आता राहिला की कदाचित तुम्ही या योजनेच्या लाभापासून कायमस्वरूपी वंचित राहाल. कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना काय फक्त महिना 2 महिन्याचा खेळ नाही. ही योजना कमीत कमी 5-10 वर्षांचा खेळ असतो. 5-10 वर्षामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना, ज्या गरजू महिला आहेत, ज्या पात्र महिला आहेत, त्यांच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याला योजनेचे पैसे जमा होणार आहेत. म्हणून अजिबात चुकायचं नाही. आता यामधील काही माहिती आपण सविस्तरपणे तुम्हाला क्लिअर सांगूया. तर यामध्ये बघा, ई केवायसी न केलेल्या महिलांना ओटीपी येणार नाहीत, जे मी तुम्हाला आधी देखील बोललो. कारण यामध्ये वेबसाईटवर आपण गेले गेले आपल्याला क्लिअर सांगितलं आहे की फक्त ही ई केवायसी दुरुस्ती आहे. ही नवीन ई केवायसी आहे का? तर नवीन ई केवायसी नाही. आता नवीन ई केवायसी बाबत देखील सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत. आम्ही महिला व बालविकास विभागाला देखील या संदर्भात मागणी करत आहोत की तुम्ही त्या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी करणे बाकी आहे त्यांना देखील एक संधी उपलब्ध करून द्या. त्यांना देखील ही मुदत द्या 31 मार्च पर्यंतची, जेणेकरून ते देखील त्यांची ई केवायसी करून घेतील आणि त्यांना योजनेचे पैसे त्या ठिकाणी सुरू होतील. कारण त्या देखील महिलांना त्या ठिकाणी या योजनेच्या लाभाची किंवा या योजनेच्या पैशाची नितांत गरज आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त ई केवायसीची दुरुस्ती सध्या सुरू आहे. म्हणजेच की लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करताना होय नाही, होय नाही यामध्ये ज्या महिला चुकल्या होत्या, आता काय आहे? आता आहे नाही, आहे नाही आहे. यामध्ये ज्या महिला चुकल्या होत्या त्यांनाच केवळ हा दुरुस्तीचा पर्याय आलेला आहे. आता तुम्ही जर ई केवायसी दुरुस्तीमध्ये पाहाल,
यामध्ये तुम्हाला तुमची जात विचारत नाहीत, तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड मागत नाहीत. फक्त काय करायचं, महिलेने स्वतःचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. तिच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येत आहे. तो ओटीपी जेव्हा महिला टाकते, तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जात प्रवर्ग, तुम्हाला त्या ठिकाणी 2 प्रश्न आहेत. ते दोनही ठिकाणी पर्याय तुम्हाला आहे नाही, आहे नाही यामध्ये तुम्हाला सांगून झालं आहे. पुन्हा एकदा सांगतो की दोनही ठिकाणी तुम्हाला नाही म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? नाही म्हणायचं आहे. आणि तुमची ई केवायसी अगदी 1 ते 2 मिनिटांच्या वेळामध्ये तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ शकता. आता शेवटची संधी, अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि तुम्ही यांचा असा दूर दूरून कुठलाही संबंध नसेल. कारण आता मिळणार नाही. आता सरकारला आम्ही 3-3, 4-4 वेळा मागण्या करून या ठिकाणी ई केवायसीची मुदतवाढ सरकार करत आहे. मी एकटाच नाही तर अनेक युट्यूबर्स आहेत की जे ही मागणी करतात. अनेक लाडक्या बहिणींनी स्वतः आंदोलनं देखील केली आहेत. त्यामुळे यावर आपल्याला काही प्रमाणामध्ये यश मिळालं आहे आणि या यशामुळे त्या ठिकाणी आता परत ऑनलाईन ई केवायसी सुरू आहे. 31 मार्च पर्यंत मुदत आहे. शेवटच्या 2 दिवसावर 3 दिवसावर बसू नका. तुमची लाडकी बहीण योजनेची ई केवायसी लवकरात लवकर वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी एडिट करून घ्या. आणि एडिट झालेली ई केवायसी तुमची एकदा का सरकारला कळलं की तुमचे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे बंद झालेले पैसे चालू होणार आहेत. तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा एकदा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे, दिलासादायक बातमी आहे. आणि म्हणून ई केवायसी करायला अजिबात चुकायचं नाही. आणि ज्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी ई केवायसी अजून केलीच नव्हती, त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव सांगा, गावाचे नाव सांगा, जेणेकरून अशा महिला किती आहेत की ज्यांना ई केवायसी परत त्या ठिकाणी सुरू करावी अशी मागणी असणाऱ्या महिलांनी नक्की कमेंटमध्ये तुमचे नाव सांगा, जेणेकरून आपल्याला समजेल की किती महिलांची त्या ठिकाणी ई केवायसी स्वतः करणे बाकी आहे. ही महत्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.